आज पाहूयात मग समान संबंध टॉपिक आणि त्याचा आपला पहिलाच प्रश्न. खालीलपैकी शब्दातील कोणता योग्य शब्द प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवाल? ऑप्शन आहे नाही, पहिले प्रश्न आहे पोपट, पिंजरा, मनुष्य, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे घर, तुरुंग, जंगल, इमारत. अरे तुरुंग, कोणी म्हणताय घर. बरं, लॉजिक. थँक्यू सो मच. पोपट पिंजऱ्यामध्ये, तसं मनुष्य तुरुंगामध्ये. का? म्हणून पोपट पिंजऱ्यामध्ये कैद असतो आणि मनुष्य तुरुंगामध्ये कैद असतो. पुढचा प्रश्न घ्या. नातेसंबंधाला खूप टाइम आहे संदीप, अजून 7-8 टॉपिक गेल्यावर नातेसंबंध येणार. थँक्यू सो मच सगळ्यांना. सुसंगत पर्याय निवडा. घड्याळ, वेळ, तर प्रश्नचिन्ह दिशा. ऑप्शन दिसते वात कुक्कुट, सुकाणू, पवनचक्की, होकायंत्र. घड्याळामध्ये वेळ दाखवली जाते, तस दिशा कशामध्ये दाखवली जाते? दिशा होकायंत्रामध्ये दाखवली जाते. सुकाणू म्हणजे जहाजाचं स्टेअरिंग व्हील. पवनचक्की तुम्हाला माहितच आहे. वात कुक्कुट म्हणजे वाऱ्याची दिशा कळतं, त्याला म्हटलं जातं वात कुक्कुट. वात कुक्कुटामध्ये वाऱ्याची दिशा कळते. सुकाणू मध्ये आपण जहाजाचं स्टेअरिंग जे असतं त्याला सुकाणू म्हटलं जातं, ज्याच्यामुळे आपण जहाजाची दिशा बदलू शकतो. आणि होकायंत्रामध्ये आपल्या दिशा, होकायंत्र नेहमी उत्तर दिशा दर्शवत असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. पहिल्या 2 शब्दांमधील संबंध ओळखून दिलेल्या पर्यायातून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य शब्द शोधा. ग्रह, बुध, तारा, प्रश्नचिन्ह. पवनचक्की दिशा नाही दाखवत, पवनचक्की आपली ऊर्जा निर्माण करतो. गुरु, शुक्र, शनी, सूर्य. थँक्यू सो मच. ग्रह, बुध एक ग्रह आहे, तस सूर्य एक तारा आहे. हो ना अमृता? तुम्ही म्हणाल शुक्राला पण आपण तारा म्हणतो. नाही, पण शुक्र एक ग्रह आहे, त्याच्यामुळे शुक्र नाही द्यायचं उत्तर. पुढच्या प्रश्नाकडे या. गांधीनगर, गुजरात, प्रश्नचिन्ह, मध्य प्रदेश. ऑप्शन आहे इंदोर, लखनौ, भोपाळ, कानपूर. गांधीनगर गुजरातची राजधानी आहे, तसं मध्य प्रदेशची राजधानी काय आहे? भोपाळ आहे. व्हेरी गुड. भोपाळ ही झाली मध्य प्रदेशची राजधानी. पुढचा प्रश्न. रामायण, वाल्मिकी, महाभारत, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे व्यास, कालिदास, ज्ञानेश्वर, कृष्ण. रामायण वाल्मिकीने लिहिलं आहे, तर महाभारत हे व्यास मुनी. कालिदास कसा येणार रे? व्यास मुनी येणार. पर्याय पहिला आला. थँक्यू सो मच. तारीफ करणाऱ्यांना सगळ्यांना धन्यवाद. पुढे. बोट, स्पर्श, मेंदू, प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिसते वाचन, हालचाल, विचार, निरीक्षण. बोटामुळे आपल्याला स्पर्श समजतो. नाही, बर्थडे नाहीये. तर मेंदूमुळे काय होतं? विचार. बोटांचं काम स्पर्श करण्याचं आहे, तर मेंदूचं काम हे विचार करण्याचं आहे. म्हणून पर्याय येणार आपला तिसराच. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? पुरुष, स्त्री, मोर, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे मोरीन, लांडोर, लांडोरीन, पिसारा. थँक्यू सो मच. लांडोर. पुरुष, स्त्री, पुल्लिंग, स्त्रीलिंग. त्याप्रमाणे मोराला, मोराचं स्त्रीलिंग रूप काय आहे? लांडोर आहे. मोरीन नाही येणार. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. पुढचा प्रश्न. कापूस, कपडा, तसं रेशम, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे
अच्छा, तुमचा बर्थडे आहे म्हणून मी आज साडी घेतली. वा, व्हॉट अ कोइन्सिडन्स. ताग, जीन्स, मलमल, लोकर. कापूस, कापसापासून कपडा बनतं. रेशमापासून मलमल बनतं का ताग बनतं? रेशमापासून मलमलचा कपडा बनतो, ताग नाही बनत. थँक्यू सो मच पूजा. लोकर कसं रे बाबा? रेशमापासून कधीतरी लोकर बनली आहे का? कापसापासून कापड बनतो, तसं रेशमापासून मलमल बनते. पुढच्या प्रश्नाकडे या. चित्रपट, पडदा, नाटक, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे नाटक, अंक, रंगमंच, पात्र. चित्रपट आपल्याला पडद्यावर दिसतो, तसं नाटक आपल्याला कशावर दिसतं? रंगमंचावर दिसतं. मग आता इथे उत्तर येणार आपलं पर्याय क्रमांक तिसराच. एक सोडून एक प्रश्नांची उत्तर द्या, कमेंट फास्ट येणार नाहीत. पुढे, धावणे, थकवा, उपवास, प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिला आहे आपल्याला फराळ, भूक, एकादशी, आरोग्य. कसं पाठवणार मला प्रदीप? मला पाहिजे आहे, पाठवणार कसं ते सांगा. बिलकुल नाही लागणार विशाल. अच्छा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धावल्यामुळे थकवा येतो, उपवासामुळे भूक लागते. एकादशी नका म्हणू. धावल्यामुळे थकवा येतो, उपवासामुळे भूक लागते, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा येणार. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. रेडिओ आवाज, दूरदर्शन, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे प्रकाश, पडदा, चित्र, अँटिना. रेडिओ मधून आवाज येतो, दूरदर्शन मधून चित्र दिसतं. दूरदर्शन म्हणजे आपल्या इथे टीव्ही, टीव्हीला आपण दूरदर्शन म्हणतो ना. व्हेरी गुड. पुढे या. बेट, समुद्र, तारे, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे सूर्य, आकाश, तारकापुंज, चंद्र. बेट समुद्रामध्ये असतात, तसं तारे आकाशामध्ये असतात, तारकापुंज नाही. बेट कुठे असतं? समुद्रामध्ये. मग तारे कुठे असतात? आकाशामध्ये. बरं, थँक्यू विवेक. पुढे जाऊयात. अरे, तारकापुंज नाही. ठीक आहे, चालेल, घेऊन या नक्की. सोने, दागिने, लाकूड, प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिसते आपल्याला फळी, कपाट, फर्निचर, होडी. युट्यूबचे लेक्चर सध्या बंद आहेत. सोन्यापासनं दागिने बनतात, लाकडापासनं फर्निचर बनतं. हे ऑलमोस्ट PYQचेच प्रश्न आहेत. कमेंट फास्ट येणारच नाही, 30 सेकंदानंतरच कमेंट येणार. त्वचा, स्पर्श, नाक, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे सुवास, कान, गंध, नासिका. त्वचेमुळे स्पर्श कळतं, तर नाकाचा वास काय आहे? गंध घेण्याचा. थँक्यू सुयोग. गंध, सुवास नाही, सुवास, दुर्वास याचाच अर्थ गंध घेतायत ते. चांगला वास, वाईट वास. थँक्यू रुपेश. पुढे या. सिंह, छावा, घोडा, प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिसते कोकरू, शिंगरू, पाडस, खेचर. सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात आणि घोड्याच्या पिल्लाला खेचर म्हणतात. घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात. कसं होईल रे? घोड्याच्या पिल्लाला शेंगरू, हरणाच्या पिल्लाला पाडस. घोडा आणि गाढवच्या संक्रमणातून तयार झालेला प्राणी आहे खेचर. कोकरू कोणाला म्हणतात? शुभांगी मॅडम घेतील ते तुमचं. जयश्री, शुभांगी मॅडम घेतील, मराठी व्याकरणामध्ये आहे ते. पुढचा प्रश्न घ्या. लेखक, लेखणी, चित्रकार, प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिसते रंग, चित्र, कुंचला,
कागद. हा ना संदीप, तेवढासा काही वेळ नव्हता हो. थँक्यू करण. लेखकाच्या हातामध्ये लेखणी असते, चित्रकाराच्या हातामध्ये कुंचला असतो. कुंचला म्हणजे ब्रश. लेखकाच्या हातात, हा मेंढीच्या पिलाला, व्हेरी गुड. लेखकाच्या हातात लेखणी आणि चित्रकाराच्या हातामध्ये कुंचला. पुढे विमान दल, नाविक दल, वैमानिक. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे विमान, नौसेना, खलाशी, जहाज. विमान दलामध्ये वैमानिक आहेत, नाविक दलामध्ये खलाशी असतात. हा आज उपवास आहे. विमान दलामध्ये वैमानिक असतात, नाविक दलामध्ये खलाशी असतात, म्हणून पर्याय तिसरा येणार. पुढच्या प्रश्नाकडे. आरसा, प्रश्नचिन्ह, दिवा, प्रकाश. आता मला तिथे सांगायचं होतं तुम्हाला की असं कंपल्सरी नाही की एकाचं लॉजिक 2 असेल तर तिनाचं लॉजिक 4 येणार. काही वेळेला एकाचा संबंध 3 सोबत असतो, तो 2चा संबंध आपल्याला 4 सोबत लावावा लागतो. थँक्यू पांडुरंग. आज कुठेच कार्यक्रम नाही, आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला ना. आरसा. बरं, दिवा काय देतं? प्रकाश. आरसा काय देते? प्रतिमा. नका देऊ विशाल. पुढच्या प्रश्नाकडे चला. माकड, मदारी, अस्वल. प्रश्नचिन्ह ऑप्शन डोंबारी, बहुरूपी, दरवेशी, गारुडी. माकडाचा खेळ जो करतात त्यांना काय म्हटलं जातं? मदारी म्हटलं जातं. अस्वलाचा खेळ करणाऱ्यांना काय म्हटलं जातं? आता बघा ऑप्शन कट करा. डोंबाऱ्यांचा खेळ तुम्हाला माहित आहे, जे दोरीवर वगैरे खेळ करतात त्यांना डोंबाऱ्यांचा खेळ म्हणतात. बहुरूपी म्हणजे जे वेगवेगळे वेश बदलून येतात त्यांना बहुरूपीचा खेळ म्हणतात. गारुडी म्हणजे आपला नागाचा खेळ करणाऱ्यांना गारुडी म्हणतात. उरत एकच दरवेशी. याचा अर्थ अस्वलाचा खेळ करणाऱ्यांना काय म्हटलं जातं? दरवेशी म्हटलं जातं. आणि पर्याय तिसरा येतो. चांगली आयडिया केली करण. पुढे काळ, सेकंद, अंतर, प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिलं आहे लिटर, चौरस, प्रकाश वर्ष आणि तास. काळ सेकंदामध्ये मोजतात, तसं अंतर हे प्रकाश वर्षामध्ये मोजतात. हा प्रश्न खूप वेळा रिपीट होतो. पुढे देऊळ, हिंदू, सिनेगॉग. प्रश्नचिन्ह ऑप्शन दिले ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम, पारसी. हिंदूंच्या प्रार्थना स्थळाला सिनेगॉग म्हणतात. मुस्लिमांच्या प्रार्थना स्थळाला मस्जिद म्हणतात. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थना स्थळाला चर्च म्हणतात. शीख लोकांच्या प्रार्थना स्थळाला गुरुद्वारा म्हणतात. पारसी लोकांच्या प्रार्थना स्थळाला अग्यारी म्हणतात. याला फायर टेम्पल म्हणून पण म्हणतात. ज्यू लोकांच्या प्रार्थना स्थळाला सिनेगॉग म्हणतात. अरे हिंदूंचं मंदिर चुकून सिनेगॉग लिहिलं, तरीच म्हणलं कुठेतरी गडबडले. गडबड होते. अरे हो जाता है रे, चुकलं. चिनेंगोंग. अरे हो रे बाबांनो. त्यानंतर पुढे बौद्ध लोकांच्या प्रार्थना स्थळाला बौद्ध विहार म्हणतात.
आणि जैन लोकांच्या प्रार्थनास्थळाला देरासर म्हणतात. हे आहे 1 2 3 4 5 6 7 8. हिंदू मंदिर, मुस्लिम मस्जिद, ख्रिश्चन चर्च, सिख गुरुद्वारा, पारसी अग्यारी, ज्यू सिनेगॉग, बौद्ध विहार, जैन देरासर. उत्तर इथे आलं आहे सिनेगॉगचं. ज्यू पर्याय क्रमांक आला आहे दुसरा. ठीक आहे, कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे नेहा. जिथे गरज असेल तिथे मी स्पीड वाढवेल. थँक्यू सो मच संदीप, आरती. चला पुढच्या प्रश्नाकडे वळा. डॉक्टर, हॉस्पिटल या दोहोंमध्ये जे नातं आहे तसं नातं दर्शवणारी शब्द जोडी निवडा. शेतकरी पीक, वेटर उपहारगृह, बंदूक बार, वजन काटा, वस्तुमान. आता डॉक्टर कुठे असतात? डॉक्टर हॉस्पिटलमध्ये असतात. तसं शेतकरी पीक मध्ये असतात का? शेतकरी शेतामध्ये असतात. वेटर उपहारगृहामध्ये आहे का? बिलकुल. वेटर कुठे आहे? उपहारगृहामध्ये आहे. पुढचा प्रश्न घ्या. मोतीबिंदू, डोळा, गलगंड. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे कान, मेंदू, गळा, पोट. मोतीबिंदू हा आजार डोळ्याला होतो, तर गलगंड हा आजार कुठे होतो? गळ्याला होतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे, म्हणून आयोडीन युक्त नमक खाओ. मोतीबिंदू, डोळा, गलगंड, गळा. पुढचा प्रश्न. जहाज, काफिला, उंट. प्रश्नचिन्ह ऑप्शन दिसत आहे कारवा, कळप, तांडा, थवा. जहाजांचा काफिला, खूप जहाज जमा झाले की आपण म्हणतो जहाजांचा काफिला. तसं असतं उंटांचा तांडा. पुढे हा ना विशाल. विराट कोहली क्रिकेट, योगेश्वर दत्त. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग, जुडो. हे जे प्रश्न असतात ना हे याच्यावर आधारित असतात. आता फॉर एक्झाम्पल कोणाला अर्जुन पुरस्कार मिळाला, कोणाला खेलरत्न मिळालं, कोणाला पद्मश्री मिळालं, कोणाला पद्म, म्हणजे हे जे पुरस्कार भेटले जातात ना तर त्यावर आधारित हे प्रश्न असतात. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. पक्ष्यांचा तवा. बर. विराट कोहली क्रिकेट, योगेश्वर दत्त कुस्ती. पुढचा प्रश्न नाही होणार आन्सर 30 सेकंड पर्यंत. हात, कर, घर. प्रश्नचिन्ह सधन, गृह, आलय, प्रसाद. हाताचा समानार्थी शब्द कर आहे. घराचा समानार्थी शब्द सदन आहे, सधन नसतं. गृह आणि आलय दोन्ही पण येऊ शकतं. पुढचा प्रश्न. वर्णाक्षरे, शब्द, शब्द. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे शब्दकोश, आवाज, वाक्य, संगीत. वर्णाक्षरांपासून शब्द बनतं आणि शब्दांपासून शब्दकोश बनतो का? नाही. वर्णाक्षरांपासून शब्द बनते आणि शब्द शब्द मिळून वाक्य बनतं. पुढचा प्रश्न. श्वसन संस्था, फुफ्फुस, रक्ताभिसरण संस्था. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे रक्त, यकृत, हृदय, छाती. श्वसन संस्थाचा महत्वपूर्ण मेन अवयव आहे फुफ्फुस, तर रक्ताभिसरण संस्था ज्या अवयवातून होते ते आहे अवयव हृदय. हृदय 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 कळलं? हार्ट, तुमचं हार्ट. ते तुम्ही कोणाला म्हणता ना माझं हृदय माझ्याकडे नाही, तेच ते वाला हृदय. पुढे या. गुढीपाडवा, चैत्र, होळी. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे फाल्गुन, वैशाख, माघ, पौष. गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यामध्ये होतो, तसं होळी हा सण फाल्गुन महिन्यामध्ये असते. सगळ्यात शेवटचा महिना आणि सगळ्यात शेवटचा सण आपला असतो होळी, रंगपंचमी, धुलीवंदन. आणि मग पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे नवीन महिन्यापासून सुरुवात होते आपली गुढीपाडवा. आणि सॉरी चुकलं,
हसू नका रे, विसरते मी. चैत्र वैशाख प्रश्नचिन्ह डिसेंबर ऑप्शन दिला आहे. जानेवारी फेब्रुवारी नोव्हेंबर मार्च. लक्षात ठेवायचं, आपण मराठी आहोत तर मराठी महिने कसे पाठ ठेवायचे याची ट्रिक शोधता आपण. तुम्ही एकटे नाही, खूप आहेत असे, प्रत्येक बॅच मध्ये आहेत. चैत्र महिन्याच्या नंतर वैशाख महिना येतो, तर कोणत्या महिन्याच्या नंतर डिसेंबरचा महिना येणार ते तुम्हाला मी दिनदर्शिकेमध्ये लिहून देईल. प्रतीक्षा, चैत्र महिन्यानंतर वैशाख महिना येतो, तर कोणत्या महिन्यानंतर डिसेंबर येतो? नोव्हेंबर नंतर डिसेंबर येतो. पुढे या. एकादशी, द्वादशी, अमावस्या. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे पौर्णिमा, प्रतिपदा, चतुर्दशी आणि कृष्ण पक्ष. बघू 60, 65, 70 प्रश्न घेऊयात. एकादशी नंतर आहे द्वादशी. एकादशी म्हणजे 11वा दिवस, द्वादशी 12वा दिवस. अमावस्या नंतर पौर्णिमा येते का? बिलकुल नाही. अमावस्या नंतर पहिला दिवस येतो ज्याला आपण म्हणतो प्रतिपदा. एकादशी नंतर द्वादशी, अमावस्या नंतर प्रतिपदा, उत्तर येतं आपलं दुसरं. मला माहिती होतं पौर्णिमा उत्तर द्याल. विलयन, द्रव, गोठण. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे बर्फ, संगणन, घन, स्फटिक. विलयन म्हणजे एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण समजा तापवतो तेव्हा त्याचा ती वस्तू एक द्रव अवस्थेमध्ये येते. जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण गोठवतो तेव्हा ती गोष्ट घेतले होते घन अवस्थेमध्ये येते. तुम्हाला धरून आपटलं पाहिजे. थँक्यू विशाल. बरोबर विशाल मोंडे. 2 विशाल यात, एक मोंडेला विशाल एम बोलत जाईल आणि तुम्हाला फक्त विशाल बोलत जाईल. पुढच्या प्रश्नाकडे या. इंग्लंड, अटलांटिक महासागर, ग्रीस. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे भूमध्य समुद्र, काळा समुद्र, आर्क्टिक महासागर आणि अरबी समुद्र. असे दोन प्रश्न आहेत आणि ते 2 प्रश्नच मोस्टली रिपीट होतात जास्त वेळा. नाही ना लक्ष्मी. चला, इंग्लंड हा अटलांटिक महासागरामध्ये आहे, तर ग्रीस हा भूमध्य समुद्रामध्ये आहे. आपल्या निताणमला विचारा कधी होतं प्रतीक्षा. हो, प्रतीक्षा पण 2 आहेत. तुम्हाला प्रतीक्षा एम बोलते. पुढच्या प्रश्नाकडे या. खालील प्रश्नात पहिल्या 2 शब्दात जो संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या शब्दाचा रिक्त जागेच्या शब्दाशी आहे, तर मग रिक्त जागेतील शब्द कोणता? घड्याळ, सेकंद, दिनदर्शिका. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे महिना, वर्ष, तारीख, कालावधी. एक विशाल सूर्यवंशी पण आहे. वा. घड्याळ, तास, मिनिट आणि सेकंद दाखवतो. तसं दिनदर्शिका, वर्ष, महिना, दिवस. दिवस म्हणजेच तारीख दाखवतो. मग जसं घड्याळासाठी सेकंद आले तसा दिनदर्शिकेसाठी तारीख येणार आणि पर्याय तिसरा येणार. पांडुरंग एकच आहे. असंच असतं संदीप. पुढे वर्तुळ, परीख, चौकोन. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे क्षेत्रफळ, घनफळ, परिमिती आणि काय लांबी. वर्तुळाचं परीख, चौकोनाची परिमिती. आता हा प्रश्न पण खूप वेळा विचारला जातो. माणसं, गर्दी, झाडी. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे फांद्या, जंगल, लाकूड तोड्या, आमराई. ज्योती कदाचित 2 आहेत.
माणसं जमा झाली की माणसांची गर्दी, तसं खूप झाडं जमा झाली की त्याला आपण म्हणतो झाडांचं जंगल. म्हणजे आपलं उत्तर येणार जंगल आणि पर्याय येणार दुसरा. व्हेरी गुड. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. शिक्षक खडू, ड्रायव्हर प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे आपला स्टेअरिंग, चाक, काच यापैकी नाही. शिक्षकाच्या हातामध्ये खडू असतं, तसं ड्रायव्हरच्या हातामध्ये काय आहे? ड्रायव्हरच्या हातामध्ये स्टेअरिंग असतं. शिक्षकाच्या हातात खडू, ड्रायव्हरच्या हातात स्टेअरिंग. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 38वा. दवाखाना, डॉक्टर प्रश्नचिन्ह. शिक्षक. ऑप्शन आहे शिक्षिका, हेडमास्टर, शाळा, विद्यार्थी. दवाखान्यात डॉक्टर असतात, तसं शिक्षक कुठे असतात? शाळेमध्ये. दवाखान्यात डॉक्टर, शाळेत शिक्षक. महाराष्ट्र मुंबई, तसं मेघालय काय? ऑप्शन आहे शिलाँग, गंगटोक, आसाम, आगरतळा. आता नाही होणार ते. खूप काही गोष्टी असतात ना मनीष, तर त्यामुळे तसे प्रश्न नाही विचारले जाणार. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मेघालयाची राजधानी काय आहे? शिलाँग आहे. व्हेरी गुड. सिक्कीमची गंगटोक आहे. माहितीये ना? बघा, हे जे 7 राज्य राजधानी आहेत त्या नेहमी लक्षात ठेवा रे बाबांनो. खालील पर्यायातील प्रश्नचिन्ह संगत पर्याय किंवा शब्द ओळखा. प्रश्नचिन्ह अग्यारी, हिंदू मंदिर. हिंदूंच्या प्रार्थना स्थळाला मंदिर म्हणतात, बरोबर आहे. तसं कोणाच्या प्रार्थना स्थळाला अग्यारी म्हणतात? आसामचं दिसपूर. व्हेरी गुड. पारशी, त्याला फायर टेम्पल पण म्हटलं जातं. कधीतरी अग्यारीला असं पण लिहून येईल फायर टेम्पल, इंग्लिश मध्ये पण लिहून येऊ शकतं. पुढे विद्यार्थी, शाळा प्रश्नचिन्ह, क्रीडांगण. ऑप्शन आहे खेळ, खेळाडू, कोच आणि पादरी. विद्यार्थी शाळेत असतात, तर क्रीडांगणावर कोण असतं? खेळाडू असतं. विद्यार्थी शाळेत, खेळाडू क्रीडांगणात. थँक्यू सचिन. भारत रुपया, जपान प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे येन, डॉलर, पैसा, पाऊंड. भारताचं चलन रुपया आहे, तसं जपानचं चलन काय आहे? येन आहे. भारताचं चलन रुपया, जपानचं चलन येन. पर्याय झाला पहिलाच. बुद्ध विहार म्हणतात. पुष्पा, योग्य संबंध शोधा. तुळशीदास रामायण, ज्ञानेश्वर प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे गीता, दासबोध, भावार्थ दीपिका आणि भागवत. तुळशीदासांचं रामायण, ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका. खूप राज्य राजधान्या आहेत, तेवढ्या राज्य राजधान्या लिहून देऊ का तुम्हाला मी, का फक्त 7 राज्यांच्या पाहिजे त्या ते सांगा. समुद्र, रत्नाकर, सरिता प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे, हळूहळू द्या रुपेश, काही अडचण नाही, मला माहिती आहे हे प्रश्न तुम्हा सगळ्यांना येतात. धरती, नदी, वसुंधरा, तारा. समुद्राचा समानार्थी शब्द रत्नाकर आहे. सरिता हा कोणाचा समानार्थी शब्द आहे? नदीचा. म्हणून उत्तर येणार पर्याय क्रमांक दुसरा, नदीच. पुढे दिलेल्या अक्षरांच्या गटमालिकांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? किल्ली, जुडगा प्रश्नचिन्ह. मत्स्यालय, मासा, शाळा, विद्यार्थी, फुल, गुच्छ, मध, मधमाशा.
खूप किल्ल्या जमा झाल्या की आपण त्याला म्हणतो जुडगा, किल्ल्यांचा जुडगा. मग खूप मत्स्यालय नाही, खूप मासे जमा झाले की मत्स्यालय म्हणतात. खूप शाळा तर नाही, हे तर पॉसिबल नाही. खूप फुलं जमा झाले की त्याचा गुच्छ तयार होतो आणि खूप मधमाशा जमा झाले की त्याचं पोळं बनतं. मग किल्ल्यांचा जुडगा तसं फुलांचा गुच्छ. व्हेरी गुड. पुढे या. M4N O17P प्रश्नचिन्ह S37T ऑप्शन मध्ये आहे Q24R, T6U, Q36R, T36U. हा प्रश्न खूप वेळा विचारलाय बघा. M नंतर येतं N, N नंतर O, O नंतर P, P नंतर इथे दिला Q, Q नंतर R, R नंतर S, S नंतर T. 4 17 37, 17 आणि 20 37, 4 आणि 20 24. उत्तर झालं Q 24R. Q24R पर्याय झाला पहिलाच. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. इंजिन इंधन, शरीर प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे हृदय, अन्न, उष्णता, औषध. आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार पूर्वा. चला. इंजिन, इंजिनाला गरज असते इंधनाची, तसं शरीराला गरज असते अन्नाची, म्हणून उत्तर झालं पर्याय दुसरं. तुम्हाला वाटलं 4चा वर्ग 16 अधिक 1 17 केला आहे म्हणजे इथे 6चा वर्ग 6 येणार, अजिबात नाही. 17 मध्ये किती मिळवल्यावर 37 झाले 20, म्हणून 4 मध्ये 20 मिळवलं की उत्तर झालं आपलं 24. बाकी MNOPQRST हे क्रमागत लिहिलं होतं. पक्षी, खग, मासा प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे मिलिंद, मोती, तिमिर, मीन. हे बघा, समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शुभांगी मॅडम लिहून देतीलच. 7 राज्यांच्या राजधान्या लिहून देते मी, ते चालेल मला, लिहून देते. पक्षी, खग. पक्षीचा समानार्थी शब्द खग आहे, मास्याचा समानार्थी शब्द मीन आहे आणि आपलं उत्तर पर्याय चौथा येतो. पुढच्या प्रश्नाकडे या. गांधीनगर, गुजरात, ओरिसा प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे चंदीगड, भुवनेश्वर, चेन्नई आणि काय दिलंय हैदराबाद. तिमिर म्हणजे अंधार. गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. ओरिसाची राजधानी काय आहे? भुवनेश्वर आहे. राज्य राजधानी लक्षात ठेवायच्या आहेत बाबांना. मूर्तिकार, मूर्ती, विणकर प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिलाय कापड, माग, कापूस, चरखा. मला खूप आवडतो तो प्लेयर, पण आता IPL शिवाय पाहताच नाहीयेत भुवनेश्वर कुमारला. चला. मूर्तिकार मूर्ती बनवतो, विणकर हा कापड बनवतो. मूर्तिकाराच्या हातामध्ये माती असेल तर विणकराच्या हातामध्ये कापूस असणार. मूर्तिकार चाक असेल तर विणकर चरखा असणार. अरे बघितलं, मला माहिती तुम्ही काय उत्तर देऊ शकता. मध्य प्रदेश, भोपाळ, आसाम प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिसत आहे इटानगर, दिसपूर, इम्फाळ, कोहिमा. आता इथेच लिहून देते. सगळ्यात पहिले आसामच घेऊयात. आसाम ची राजधानी आहे दिसपूर. आधी मी 7 राज्य लिहून घेते, मग त्यांच्या राजधानी लिहून घेऊयात आपण. चला. अरुणाचल प्रदेश, इटानगर,
मेघालय, मणिपूर हेच लिहून घेते पहिले. मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम. चला, मणिपूरची राजधानी इम्फाळ, मेघालयाची राजधानी शिलाँग, मिझोरमची राजधानी एजॉल, नागालँडची राजधानी कोहिमा, आणि सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक. त्रिपुरा आगरताळा, बरोबर आहे. हो गया बात खतम. आता हे लक्षात असू द्या. आता पुढच्या प्रश्नाकडे या. महात्मा गांधी प्रश्नचिन्ह टिळक ऑप्शन आहे युग पुरुष, सरदार, पितामह, लोकमान्य. महात्मा गांधी, लोकमान्य, टिळक. उत्तर येणार पर्याय चौथा. चित्रपट, दिग्दर्शक, मासिक, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे संपादक, मुद्रक, लेखक, विक्रेता. चित्रपट, दिग्दर्शक, मासिक, संपादक. झाड, खत, मोटारसायकल, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे अन्न, चाक, पेट्रोल, हवा. झाडांना खताची गरज असते किंवा झाडांना आपण खत देतो. मोटरसायकलला आपण पेट्रोल देतो. पेट्रोलच्या ऐवजी याला इंधन असेल तर आपण इंधन देणार आहोत. काय माहिती आता युजर. पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. मांसाहारी वाघ, शाकाहारी, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे मांजर, मानव, कोल्हा, गाय. वाघ मांसाहारी आहे, शाकाहारी गाय आहे. बाकी मांजर तो उंदीर खाते, मानव तो सगळ्यांनाच खातो. गाय एक शाकाहारी प्राणी आहे. पुढचा प्रश्न घ्या. जर वर्ष दिवस असेल तर तास, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे तास, मिनिट, महिना आणि सेकंद. व्हेरी गुड, नाईस क्वेश्चन. जर वर्ष दिवस, वर्ष बनतं महिन्यापासनं, महिना बनतो दिवसापासनं. तास बनतं मिनिट पासनं, मिनिट बनतात सेकंद पासनं. मग वर्ष बनतं दिवसापासनं, तास बनतं सेकंदापासनं. म्हणून उत्तर येणार आपलं पर्याय क्रमांक चौथाच. पुढच्या प्रश्नाकडे या. सिंह, छावा, फुलपाखरू, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे चिमणी, कोकरू, सुरवंट, करडू. का बरं प्रिया? सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात तर फुलपाखराच्या पिल्लाला सुरवंट म्हणतात. पुढच्या प्रश्नाकडे या. विमान, आकाश, जहाज, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे सडक, आकाश, पेट्रोल, पाणी. विमान आकाशात असतं तर जहाज पाण्यावर असतं.
त्यांना सांगा हळू घ्यायला प्रिया. इंग्लंड, अटलांटिक महासागर, ग्रीनलँड प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, आर्टिक महासागर, अंटार्क्टिक महासागर. इंग्लंड अटलांटिक महासागरामध्ये आहे, तसं आपलं ग्रीनलँड हे कुठे आहे? आर्टिक महासागरात. दिसत आहे ज्योती. आंबा, रत्नागिरी, संत्री प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे नागपूर. औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर घ्या. आणि घोलवड आणि नाशिक. आंबा, रत्नागिरी. आंबा फेमस आहे रत्नागिरीचा, संत्री फेमस आहे नागपूरची, घोलवडचे चिक्कू, नाशिकची द्राक्ष आणि छत्रपती संभाजीनगरचं काय फेमस आहे रे? सीताफळ. मुख्यमंत्री, राज्यपाल प्रश्नचिन्ह. राष्ट्रपती ऑप्शन आहे सभापती, अध्यक्ष, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. मुख्यमंत्री हे राज्यपालाला संबोधतात, तर पंतप्रधान हे राष्ट्रपतीला. बरोबर आहे. मुख्यमंत्र्याच्या वर आहे आपले राज्यपाल, तसं पंतप्रधानाच्या वरती आहेत राष्ट्रपती. अरे हा, म्हणून उत्तर येणार पर्याय चौथा. पुढचा प्रश्न. ताजमहाल, शहाजहान, बीबी का मकबरा प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे औरंगजेब, अकबर, जहांगीर, हुमायूं. ताजमहाल कोणी बांधायला सांगितला? शहाजहानने. तसं बीबी का मकबरा कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरला आहे. तर कोणी बांधायला सांगितला? औरंगजेबने. नाही ना? तुम्हाला येतं की र? हुशार आहे ना तुम्ही? अकबर सांगणार आहे असं काही बांधायला? काय रे? अकबराचं काहीच नव्हतं करत रे बाळांनो. सगळ्यांची उत्तर अकबर आलेत. औरंगजेब. लक्षात असू द्या. काय? पुढे या. मुंबई, महाराष्ट्र, रांची प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, उत्तरांचल प्रदेश. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, तसं रांची कोणाची राजधानी आहे? झारखंड. 7. पुढच्या प्रश्नाकडे या. पृथ्वी, सूर्य, चंद्र प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे आकाश, प्रकाश, पृथ्वी, चांदण्या. पृथ्वीला किंवा सगळ्या पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. हा प्रश्न खूपदा विचारला गेला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. म्हणून आता इथे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, पृथ्वी. अरे कशाला रे? काटा, टोचणे, सुरी प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे चिवणे, कापणे, धार, चाक. काटा टोचतो, सुरी कापते. काट्याने टोचलं जातं आणि सुरीने कापलं जातं. तेच आहे इन शॉर्ट. बरं, पुढच्या प्रश्नाला एक थोडस थांबते म्हणजे तुम्ही सगळेजण तिथवर पोहोचाल. डॉक्टर, औषध, शिक्षक प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे खडू, पुस्तक, ज्ञान आणि शिक्षा. डॉक्टर औषध देतं, शिक्षक ज्ञान देतं. व्हेरी गुड. पाय, घोटा, हात प्रश्नचिन्ह. 75 प्रश्न घेऊन थांबते. ऑप्शन आहे कोपर, मनगट, पंजा, बोट. पायाच्या वर गुडघा असतो, हाताच्या वर मनगट असतं. बरोबर आहे. जिथे समजा पाय जॉईंट आहे त्याला आपण घोटा म्हणतो, जिथे हात जॉईंट आहे त्याला आपण मनगट म्हणतो. म्हणून उत्तर काय येणार? मनगट. कोल्हा प्रश्नचिन्ह. कुत्रा, इमानी. ऑप्शन आहे धूर्त, शहाणा, रानटी, भामटा.
कुत्रा इमानी असतो, कोल्हा धूर्त असतो. धूर्त कोल्हा, इमानी कुत्रा. फुलपाकळ्या, वाक्य प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे परिच्छेद, अक्षर, शब्द, विधान. फुलांपासनं फुल कशापासनं बनतं? पाकळ्यांपासनं. वाक्य कशापासनं बनतं? शब्दापासनं. आपण आताच पाहिलं मगाशी. पाकळ्यांपासनं फुल, शब्दांपासनं वाक्य, वर्णाक्षरांपासनं शब्द. त्यानंतर पुढे आता घ्या गोटा गुडघा, मनगट प्रश्नचिन्ह, बोट, पाय, हात, कोपर. घोट्याच्या वर गुडघा, मनगटाच्या वर कोपर. बघा पाय, पायाच्या वर घोटा, घोट्याच्या वर गुडघा, मग सेम हात, हाताच्या वर मनगट, मनगटाच्या वर कोपर. उत्तर येणार कोपर, पर्याय येणार तिसराच. पुढच्या प्रश्नाकडे या 71व्या. 5 सप्टेंबर शिक्षक दिन तर 26 जानेवारी प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे स्वातंत्र्य दिन, युवा दिन, प्रजासत्ताक दिन, बालिका दिन. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो तर 26 जानेवारीला काय असतं? प्रजासत्ताक दिन. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आर्मी, जनरल, नौसेना. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे जनरल, कर्नल, ऍडमिरल, ऑफिसर. आर्मीच्या प्रमुखाला जनरल म्हणतात. काय म्हणतात संदीप बोला? नौसेनाच्या प्रमुखाला काय म्हटलं जातं? ऍडमिरल म्हटलं जातं. नेहमी लक्षात ठेवायचा हा प्रश्न सध्या ट्रेंडिंग वर आहे. ब्राझील, ब्राझिलिया, पेरू. प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? ऑप्शन मध्ये दिले लिमा, लापाज, क्विटो, सॅन्टियागो. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे तर पेरूची राजधानी लिमा आहे. म्हणाल मॅडम पेरू तर फळ आहे. पेरू एक देश आहे, त्याची राजधानी काय आहे? लिमा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बॉटनी, वनस्पती, एंटेमॉलॉजी. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे साप, कीटक, पक्षी, रोगजंतू. बॉटनी मध्ये आपण कशाचा अभ्यास करतो? वनस्पतींचा अभ्यास करतो. तसं एंटिमॉलॉजी, एंटिमॉलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतो? कीटकांचा अभ्यास करतो. कीटकांचा अभ्यास करणाऱ्यांना एंटिमॉलॉजी म्हटलं जातं. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? ससा प्राणी. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे सूर्य, चंद्र, पंचकोन आकृती, सिंह, पक्षी, प्राणी, गाय. 50 ते 55 मिनिटं लेक्चर घ्यायचं असतं मला वैभव, तुम्ही बस करू नका. ससा एक प्राणी आहे, सूर्य चंद्र आहे का? नाही. सिंह पक्षी आहे का? नाही. प्राणी गाय आहे का? नाही रे, गाय प्राणी आहे. पंचकोन आकृती आहे का? बिलकुल. जसं ससा प्राणी तसं पंचकोन आकृती. एवढे सोपे सोपे प्रश्न आहेत, घ्या. 5च घेईल, थांबेल, प्रॉमिस. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? सकाळ, पहाट, रात्र. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे दिवस, दुपार, संध्याकाळ. यापैकी नाही. सकाळच्या आधी पहाट असते तसं रात्रीच्या आधी संध्याकाळ आहे. सकाळच्या आधी पहाट, रात्रीच्या आधी संध्याकाळ. उत्तर येणार आपलं पर्याय तिसरा. पुढे चला. प्रश्नचिन्हाच्या जागी काय? हो, आजच्या लेक्चर मध्ये सगळं झालं हा ना चेरी. रोग, स्वच्छता, दुर्घटना. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे गाडी, डॉक्टर, उपचार, सावधानी. रोग कशामुळे नाही होत? स्वच्छतेमुळे. दुर्घटना कशामुळे नाही होणार? सावधानतेमुळे. उत्तर येणार सावधानी, पर्याय येणार चौथाच. चला शेवटचे 3 प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? परवा, उद्या. प्रश्नचिन्ह मार्च. ऑप्शन आहे एप्रिल, मे, जानेवारी, जून.
उद्यानंतर परवा, मग आता इथे इथे मार्च दिले, मार्च नंतर एप्रिल. उत्तर आलं पर्याय पहिलं एप्रिल. परवा वाला आता पर्याय बघा बरं. आज, काल, परवा. आता कुठला पर्याय घ्यायचा, हे परवा कुठला घ्यायचा हे पर्यायांवरनं ठरवायचं. फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? डोळा, चष्मा, कान, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे कानातील रिंग, श्रवण यंत्र, कापूस आणि चष्मा. हा, सांगितलं ना ऋतुजा, तुम्ही प्रश्न विचारायच्या आत तुमचं सोल्युशन तयार असतं. डोळ्यांना चष्मा, कानाला श्रवण यंत्र. आजचा शेवटचा प्रश्न. आंबा, फळ, बटाटा, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे मूळ, फळ, खोड, फूल. आंबा एक फळ आहे, तुम्हाला वाटेल बटाटा एक मूळ आहे, पण बटाटा एक खोड आहे. नेहमी लक्षात ठेवा, स्टेम आहे ते एक. हवं तर गुगल करू शकता. आंबा एक फळ आहे, बटाटा एक खोड आहे. नेहमी लक्षात ठेवायचं.